माझं नाव प्रशांत संजय राठोड, राहणार मोदी, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. मी गेल्या बारीला इथं आलतो म्हणजे 2024 मध्ये, 24-25 मध्ये समजा. तर अमृत पॅटर्न हे ऍप मध्ये पाहिलं किंवा युट्यूब मध्ये. तर तेव्हा हे कापसाला नाही का जवळपास 300-400 बोंड होते. तर मी पाहिलं तेव्हा आपल्याला वाटलं एवढं बोंड लागत नाही बा. तर युट्यूबला पाहून असं तर मग आलो या गावी मी. तर गावी आलो तर पाहिलं तर याला जवळपास मी मोजलेलो जवळपास 295 बोंड भरलेले होते. तर हे पद्धतची मग इन्फॉर्मेशन घेतली दिनेश भाऊ जवळून. तर घरच्यांना सांगितलं, एकदा बाबाला घेऊन आलो इथं मी. तर बाबा म्हणे लावा मग पुढच्या वर्षी असं. तर आम्ही 4 एकर लावलेला आहे, 4-6 एक अशा पद्धतीने. आता बरं चांगला आहे कापूस. पहिले लोक हसायचे आमच्यावर, तर एवढा फट्टा असते का. तर आता याच्या एवढा कापूस हा आपल्याला चांगल्या क्वालिटीचा आहे. आणि आता झाडं काढायची आहे, तर झाडाची थोडीशी समस्या आहे, म्हणजे घरचे लोक काढू देईन झाले. तर त्याच्यासाठी याच्यापेक्षा म्हणजे पारंपरिक पेक्षा खूपच कमी आहे. एकरी एकच बॅग द्यायचं. लोक 2-3 बॅग असे देतात, युरिया टाकतात, 20-0-13 टाकतात. ते सारखेच खत देतात लोक. तर त्याच्यासाठी काहीतरी म्हणजे तुम्हाला झाडं काढायचं समजत हा नाही. हा झाडं काढताना तुम्हाला घरचे लग्न झालं काय तुमचं? नाही नाही का? ते तरी बरं आहे. काही काही ठिकाणी मग भानगडी नवरा बायकोच्याच होते जा. तर याच्यामध्ये बघा, झाडं काढण्याचा जो विषय आहे, बऱ्याच तुमचे गैरसमज असा आहे की झाडं काढल्यामुळे जे हा, उत्पादन कमी उत्पन्न होते, होते. हे मी तुम्हाला स्टॅम्पवर लिहून देतो. तुमचं उत्पन्न काहीच कमी होणार नाही. तुम्ही काय करा, तुमच्याकडे 2 एकर क्षेत्र असेल, एकरभर क्षेत्र असेल, तर अर्धा एकर मध्ये झाडं काढा, अर्धा एकर मध्ये काढू नका. अर्धा एकरचा कापूस तुम्ही वेगळा वेचा आणि अर्धा एकर मध्ये कापूस वेगळा वेचा. तुम्हाला तुमच्या शेतामध्ये लक्षात येते का आपलं उत्पादन घटलं का जास्त झालं. पुढच्या वर्षीपासून आमचं नाश सोडून द्या तुम्ही, तुम्हाला जर पटलं नाही तर. याच्यामध्ये बघा कसं आहे, हे जे झाडं असतात की नाही, आता बघा हे या झाडाचा आकार किती घेरदार आहे. हा, पण या झाडाला आता बरेच लोक म्हणतील बुवा हे तर झाड चांगलंच दिसायला, याला फांद्या भरपूर दिसायल्या, बोंडही लागलेले हा आहेत याला. बोंडही लागलेले आहेत. पण या झाडाला मॅक्झिमम आतापर्यंत याला कमीत कमी 20-25 बोंड तयार पाहिजेत आणि पात्याची संख्या भरपूर पाहिजेत. पण याचं दिसते का तुम्हाला? नाही, कमी आहे. तर याच्यामध्ये बघा, हे डिस्टन्स सुद्धा लांब पडलं डायरेक्ट. हो, हो. तर हे जे झाडं असते जसं की नॉन बीटी आहे. आता बरेच लोक आपल्याला सल्ला देतील याच्यात की बुवा नॉन बीटी कंपनी मग टाकते कशाला. हो. मग ते मग कंपनीवाले काय वेडे आहेत का, असं आहे का तसं आहे का. आता वेडे तर आपण पण नाही. शेतकरी हो म्हणजे स्वतः मेहनत करते, प्रॅक्टिकल करते, ते वेडा राहणार नाही, कारण शेतकरी सुद्धा शास्त्रज्ञ आहे ना. हो ना. आणि असं जर कोणी म्हणत असेल किंवा कंपन्यांना टाकलं आणि ते फायद्यासाठी आहे शेतकऱ्यांच्या, तर त्यांनी आपल्यापेक्षा प्लॉट